वाचू पहा काय म्हणते, फॉलोइंग इन्फॉर्मेशन ॲट 50% कॅपॅसिटी. म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती किती पर्सेंट कॅपॅसिटीची आहे? 50%. प्रिपेअर फ्लेक्सिबल बजेट अँड फोरकास्ट प्रॉफिट फॉर 60%, 70% आणि 90%. मग क्वेश्चन मध्ये दिलेली कॅपॅसिटी किती टक्के आहे? 50%. आपल्याला बजेट बनवायचं कितीसाठी? 60, 70 आणि 90. तर आपण सगळ्यात पहिले व्हॅल्यू लिहिताना कोणत्या कॅपॅसिटी मध्ये घेऊ? 50. आता 3 एक्सपेन्सेस दिले, आपण सगळ्यात पहिले कोणते घेत असतो आणि याच्यात ओळखा लागत नाही, ओळखून दिलेच आहे. बा फिक्स एक्सपेन्सेस मध्ये किती नाव आले? ते 4 नाव एका खाली एक लिहून. सॅलरी, रेंट अँड टॅक्सेस, डिप्रिसिएशन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. चला व्हॅल्यू लिहिताना कोणत्या कॅपॅसिटी मध्ये लिहा? 50. सांगता का व्हॅल्यू? 50,000, 40,000, 60,000, 70. फिक्स मध्ये अजून कोणती एंट्री राहिली? कोणतीच नाही. मग आता काय करावं लागेल? एवढ्या फिक्स यांची टोटल बरोबर 2,20,000. या 2,20,000 ला नाव द्यायचं टोटल फिक्स एक्सपेन्स आणि ब्रॅकेट मध्ये पहिले कोणते एक्सपेन्स घेतले? कोणत्या कॅपॅसिटीत लिहिले? 50 वाल्यामध्ये स्टोन लिहिले. 50 ची सांगितली होती म्हणून 50 मध्ये. आता फिक्स एक्सपेन्सेस हे सर्व कॅपॅसिटी साठी कसे असतात? आणि नाही सांगितलं तरी काय ठेवायचे? पहिल्या नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं आहे, इट इज एस्टिमेटेड दॅट फिक्स एक्सपेन्सेस विल रिमेन कॉन्स्टंट ॲट ऑल कॅपॅसिटी. म्हणजे फिक्स कसे ठेवायचे? जेवढे 50% मध्ये आले तेवढेच पैसे 60% घ्यायचे, तेवढेच पैसे 70% मध्ये घ्यायचे. 50, 40, 60 आणि 70 एवढेच पैसे 90 मध्ये घ्यायचे. 50, 40, 60, 70 यांची टोटल किती? पहिले कोणते एक्सपेन्स घेतले? फिक्स एक्सपेन्सेस सर्व कॅपॅसिटी साठी कसे राहतात? सेम राहिले. आता दुसरे घ्यायचे व्हेरिएबल एक्सपेन्स. कोणते एक्सपेन्स? ओळखाच नाही लागत. पहा त्याच्यात दिलेला आहे व्हेरिएबल एक्सपेन्स. त्याच्यात 3 नाव आलेच आहे. पहिलं नाव आहे मटेरियल. कोणत्या कॅपॅसिटी मध्ये घेऊ? 50 मध्ये का 60 मध्ये? किती आहे? नंतर आहे लेबर. पुन्हा कोणत्या कॅपॅसिटी मध्ये? 50 मध्ये. किती? 2,50,000. नंतर आहे अदर एक्सपेन्स. पुन्हा कोणत्या कॅपॅसिटी? किती? 40,000. अजून व्हेरिएबल मध्ये कोणता एक्सपेन्स राहिला? कोणताच नाही. मग एवढ्याची बेरीज करू 4,90,000. याला नाव देऊ आपण शंदूजना टोटल व्हेरिएबल एक्सपेन्स ब्रॅकेट मध्ये बी. चला पहिले कोणते एक्सपेन्स घेतले? फिक्स कसे राहिले? आता कोणते घेतले? हे कसे बदलते? पर कॅपॅसिटी. म्हणजे त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे असं 50% बरोबर 2 लाख. असं 50% बरोबर 2 लाख. 60% बरोबर किती? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2,40,000. आलं काय लक्ष मनात रे बा? जे पाहिजे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करत जा. आता पुढच्यासाठी काढून पाहू. इथं किती आहे? 2,50. तसंच रूल लावायचा. 50 बरोबर 2,50 तर 60 बरोबर किती? 3 लाख.
इथेही तसं 50 बरोबर 40,000 तर 60 बरोबर 48,000. केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन, याची बेरीज होईल 5,88,000 88. आता किती पर्सेंट साठी पाहिजे? तसाच नियम लावायचा. 50 बरोबर 2 लाख तर 70 बरोबर किती? 2,80,000. इकडेही तसंच 50 बरोबर 2,50 तर 70 बरोबर 3,50. 50 बरोबर 40 तर 70 बरोबर 56,000. याची बेरीज 6,86,000. आता किती पर्सेंट साठी आहे? 90. तसंच 50 बरोबर 2 लाख तर 90 बरोबर 360. 3,60,000. काढून राहिले काय? 4,00,000. हा 72,000. यांची बेरीज 8,82,000. पहिले कोणते घेतले? फिक्स कसे राहिले? मग कोणते घेतले? हे कसे बदलले? म्हणजे याच्यासाठी एवढे तर त्याच्यासाठी केवढे, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता घ्या लागते बाले सेमी व्हेरिएबल एक्सप्रेशन. सोपं आहे. पहा त्याच्यात सेमी व्हेरिएबल ओळखा लागते का ओळखूनच दिले? चला पहिला आहे रिपेअर. कोणत्या कॅपॅसिटीत घेऊ सांगा? 50. किती? नंतर आहे कोरी इनडायरेक्ट लेबर. किती? कोणती कॅपॅसिटी? 50. आणि नंतर आहे अदर. किती? कोणती कॅपॅसिटी? 50. अजून आहे का सेमी व्हेरिएबल मध्ये काही? मग याची बेरीज करू. 340. याला नाव देऊ आपण धनुडी कॉस्ट किंवा एक्सपेन्स आणि ब्रॅकेट मध्ये सी. फिक्स कसे राहिले? व्हेरिएबल कसे बदलले? आता सेमी व्हेरिएबल बदलत असते अंकिता इन्स्ट्रक्शन. कशा? इन्स्ट्रक्शन. तर 7 नंबरची ऍडजस्टमेंट वाचा, त्याच्यात इन्स्ट्रक्शन आले. राहू द्या, कष्ट नका करू, मीच वाचून दाखवतो. हा पहा काय म्हणते हो बाई. सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस विल नॉट चेंज बिटवीन 45% टू 60%. म्हणजे जेव्हा आपली कॅपॅसिटी बनू 45% ते 60% असेल, हे बनू किती असेल? 45 ते 60. तर विल नॉट चेंज म्हणजे चेंज होणार नाही. म्हणजे काय रे? चेंज होणार म्हणजे जसेच्या कधी? चला 45 ते 60 मध्ये आपली कोणती कोणती येते बा? 50 आणि 60 ना त्याच्यात? नाही म्हणजे जेवढे 50 मध्ये आहे तेवढे 60 मध्ये. 1,00,000 1,50,000 90. याची बेरीज 3,40,000. इकडची 3,40,000. हे झाली इन्स्ट्रक्शन पहिली. आता दुसरी इन्स्ट्रक्शन म्हणते विल रेज बाय किंवा राईज बाय 10%. राईज म्हणजे वाढले किती टक्के? 10%. कधी? 60 ते 75. मग 60 ते 75 याच्या मदत कोणती येते? 70. तर याच्यासाठी 10% काय होईल? रेज म्हणजे वाढेल, इन्क्रीज होईल. मग आता हे जे 10% इन्क्रीज होईल, हे 10% कोणत्या कॅपॅसिटीवर घ्यायचं? 50 वर का 60? 50 वर. जरा इथं किती आहे? 1,00,000वर किती टक्के वाढले? किती होईल? हे याच्यात काय करायचं?
म्हणजे इथे येते 1,10,000. जमन काय असं का काढून दाखवू? बाकीचं ओरलच निघते. इथं आहे 1,00,000, याच्या 10% होईल 15, म्हणजे आले 1,65. 160 आले. इथं होईल 30, 9,000 आले. ते 9,000 त्याच्यात 99,000. 9 घ्यान नाही फक्त जुनेवाले ना त्याच्यात. चला याची बेरीज होते 3,74,000. हे झाली इन्स्ट्रक्शन दुसरी. आता अजून आहे तिसरी. वाचा. फर्दर इन्क्रीज बाय 5% when capacity cross 75%. म्हणजे जेव्हा कॅपॅसिटी 75% क्रॉस करत म्हणजे त्याच्या वर जाईल तर आता किती टक्के वाढेल? 5%. किती टक्के? 5%. आता बस किती टक्के वाढव? 15. मय बाबाच म्हणे 15. 15 वाढव. 15 किती वाढव? 15. अरे जनरल गोष्ट आहे ना. पहिले किती टक्के वाढले? आता 5 वाढवून टाकायचे. काय म्हणते सेंटेन्स? फर्दर इन्क्रीज बाय 5%. म्हणजे अजून किती टक्के वाढव? पहिले किती टक्के वाढले होते त्याच्यावर अजून 5% वाढव. म्हणजे टोटल किती वाढव? 15. तिले डॅन्स आठवलं वाटते बिजलीगिरी. 15 येईल ना? समजलं नाही? वाचा डबल. काय म्हणते? फर्दर इन्क्रीज बाय 5%. फर्दर म्हणजे अजून. मग अजून म्हणजे पहिले किती वाढले होते? आता अजून 5%. म्हणजे टोटल किती टक्के वाढले? आलं काय लक्षात? चला 15% कायच्या काळात? 50% होते ना. चला 1,00,000च्या 15% 15,000. इथं होईल 1,00,000. जमून जायला काय कार्यक्रम? 5% वाढवा. अजून 5% म्हणजे पहिले किती वाढले? अजून टोटल 15. चला याच्या 15% होईल 22,500. म्हणजे होईल 1,72,500. याच्या 15% होईल पेन्सिल 13,500. म्हणजे 1,03,500. करा याची बेरीज. 3,91,000. आठवलं? अजून आहे काही? मग आता करत असते टोटल. इथं लिहायची टोटल कॉस्ट. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरा. A + B + C. ह्या A होय, ह्या B होय, ह्या C होय. तीनही खर्चाची टोटल. 2,20, 4,90, 3,40. 10,50,000. जमन ना? एखादी तिकडची करून पाहत जा. दुसरे 11,48. 12,80. 14,93. चुकली नाही पाहिजे हा. याला काय नाव दिलं आपण? आता कालचा जर क्वेश्चन आठवत असेल तर कालच्या क्वेश्चन मध्ये प्रॉफिट कसं सांगितलं होतं? 10% ऑन कॉस्ट प्राइस. मग आपण काल काय केलं होतं? याच्यामध्ये प्रॉफिट ऍड केलं. तर आजच्या क्वेश्चन मध्ये पहा प्रॉफिट आहे काय? तिसरी ऍडजस्टमेंट वाचा सेल आहे. दोन रेषा प्लॅन सोडायचा आणि खाली लिहायचा सेल. आणि सेल मध्ये आपण सायंटिस्ट बनायचो नाही. सायंटिस्ट म्हणजे शोध नाही लावायचा. जो सेल क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तोच लिहायचा. चला पहिला सेल आहे 60% वाला. 60% वाला आहे ना. मग कायच्यात लिहू? 60 मध्ये किती? 70 वाला सांगा. 13 लाख आणि 15 लाख. आता बा
सायंटिस्ट बनू नका म्हणजे काय करू नका, शोध लावू नका कोणत्या गोष्टीचा. नाही तर मग सरनं सांगितलं होतं का 60% सेल आहे 11 लाख, तर 50% किती, कसं काढाल काय, 50% सेल दिला नाही मग आपण काढा जाईल, याच्यातून हे मायनस होतही नाही. आता काढाल काय कुठे करून भिंगारले घुसला निळुगुले आकार मग काढा, याच्यातून हे मायनस करा. कसे इथं येईल कसे, दोन चार बायका ठेवा कामावर बेरजा करायले, याच्यातून हे मायनस कसे, मायनस इन काय, दोन व्हॅल्यू कशा आल्या, एक व्हॅल्यू कशी आली, मग याला नाव द्यायचं प्रॉफिट. 50% काढायचं. 8 मार्काचा क्वेश्चन आला होता पेपरात, चला लिहा बघा.